नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. शिवसेना आमदार म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचे एक मान्यवर आमदार आहेत संजय गायकवाड नामक. हे संजय गायकवाड सातत्याने वादग्रस्त विधान करत असतात किंवा सातत्याने त्यांचे वागणं हे आमदाराला शोभेल अशा पद्धतीचं नसते. अर्थात म्हणजेच संजय गायकवाड हे आमदार हे एखाद्या गावगुंडासारखे वागतात किंवा एखाद्या टपोरी गलीतल्या एखाद्या गुंडासारखे वागताना अनेकदा पाहायला मिळतात. त्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्राने पाहिलेली आहेत आणि त्यांच्यावर कुठलीही बाकी कारवाई होताना दिसत नाही. ज्या पुस्तकाचे जे पुस्तक छापलं गेलं आहे, जे पुस्तक 36 वर्षापूर्वी ते पुस्तक लिहिलं आहे आणि 36 वर्षाच्या त्या दरम्यान देखील त्या पुस्तकावर काही वादविवाद झाले होते. ते पुस्तक म्हणजे शिवाजी कोण होता. या पुस्तकाचे लेखक आहेत कामगार नेते, कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे. कोल्हापूर या भागामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं फार काम आहे. अनेक पुरोगामी विचार मांडणारा नेता, कष्टकऱ्यांचा नेता आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारा सातत्याने मांडणारा नेता, एक लेखक आणि एक व्याख्याते म्हणून अत्यंत प्रसिद्ध होते. परंतु अशा त्या वयोवृद्ध नेत्याची कोल्हापूरमध्येच त्यांच्या राहत्या घराजवळच गोळ्या झाडून काही माथे फिरूंनी त्यांची हत्या केली. त्या घटनेला देखील अनेक वर्ष झालेत. आणि म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, हे पुस्तक 36 वर्षाच्या नंतर या आमदार महोदयांच्या हाती पडले आणि ते फक्त शीर्षकवरती पाहिलं आणि आमदार महोदयांचा पारा चढला आणि त्यांनी तिथे जो फोन नंबर दिला होता त्या ज्या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत त्यांना त्यांनी फोन लावला आणि त्या प्रकाशकाला त्यांनी अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या. तो तरुण आहे आणि अशा त्या ते लेखक देखील आहेत, प्रकाशक आहेत आणि अत्यंत गरिबीमधून वर आलेला तो मुलगा कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता देखील आहे. तर त्या इसमास या संजय गायकवाड यांनी त्याच्या बायकोवर, त्याच्या आईवर अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या आणि त्याला दमदाटी देखील दिली की तुझ्या घरात बसून मारेल किंवा तुला गोविंद पानसरेसारखंच वरती पाठवेल, म्हणजे तुला मारून टाकेल, असंच त्याचा अर्थ होतो की नाही. तर काय, तर फक्त पुस्तकाची हेडिंग छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी कसं म्हटलं गेलं किंवा कोण होता या शब्दावर देखील लक्ष भेटला गेला. परंतु या आमदार महोदयांनी जर हे पुस्तक वाचलं असतं, संपूर्ण पुस्तक जर वाचलं असतं, तर त्या संपूर्ण पुस्तकामध्ये गोविंद पानसरे साहेबांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये, अत्यंत चांगल्या सोप्या शब्दामध्ये छत्रपती शिवराय किती महान होते, छत्रपती शिवराय कसे गोरेगरिबांचे कैवारी होते, छत्रपती शिवाजी महाराज कसे बहुत जणांचे कैवारी होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव हा त्या ठिकाणी राखला होता आणि सर्वांना समान न्याय अशा पद्धतीचं राज्य त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलं होतं. आणि ते अत्यंत अभ्यासपूर्ण व इतर सर्व इतिहासकारांचे दाखले देऊन ते छोटं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. परंतु या आमदार महोदयांनी ते पुस्तक न वाचताच बाकी फक्त ते हेडिंग पाहून त्या कोल्हापूरमधील जे पुस्तक त्यांनी छापलं आहे त्यांना अत्यंत अर्वाच्या शिव्या दिल्या. कारण असं असावं की
त्यांना वाटलं की माझा बॉस माझ्यावर खुश होईल, माझ्या पक्षाचे नेते माझ्यावर खुश होतील, कारण मी किती शिवप्रेमी आहे आणि मी शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमान सहन करू शकत नाही आणि माझं नाव पूर्ण महाराष्ट्रात होईल. आणि म्हणून त्यांनी तसा प्रकार केला. परंतु या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं नाही की शिवाजी कोण होता हे अत्यंत आदराने म्हटलेलं आहे. कारण जे महान व्यक्ती असतात, ज्या मोठ्या व्यक्ती असतात, त्यांना जवळची माणसं आदराने एकेरी भाषा देखील अनेकदा बोलतात. जसं उदाहरण की तुकाराम महाराजांना एकेरी म्हटलेलं आहे वारकऱ्यांनी, किंवा ज्ञानोबा माऊलींना एकेरी म्हटलेलं आहे, संत जनाबाईला एकेरी शब्द वापरलेला आहे. एवढंच नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमा म्हणतात. अशा एकेरी शब्दाने बोलण्याची एक आदराचीच परंपरा आहे आणि हे त्या आमदार महोदयांच्या लक्षात न आल्यामुळे, परंतु आपलं काहीतरी नाव होईल. म्हणजे ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात की जोड्यांनी हाना पण पाटील म्हणा, म्हणजे काही झालं तरी मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, त्यासाठी मी काही करायला तयार होईल, अशी भावना असणारा तो आमदार. आणि त्याने बाकी त्या गरीब जो आहे कोल्हापूरमध्ये राहणारा कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत, त्यांना बाकी अर्वाच्या शिव्या या संजय गायकवाड या आमदारांनी दिल्या आणि आता बाकी टीकेचं त्यांच्यावर आसूड ओढलं जात आहे. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी तर आव्हान केलं आहे त्यांच्या पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना की या शिवाजी कोण होता लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचं सार्वजनिकरित्या वाचन झालं पाहिजे, अशा पद्धतीचा आदेश माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहे. आणि आता बाकी संजय गायकवाड यांच्यावर चौफेर बाकी टीका होत आहे. परंतु या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यावर काही कारवाई करताना बाकी दिसत नाही. संजय गायकवाड यांचं वाचन अत्यंत अपुरं असावं, कारण की संजय गायकवाड यांनी अनेकदा कॅन्टीनवाल्यांना मारलेलं आहे, बुक्के मारलेले आहेत, अनेक त्यांचे प्रकार तलवार किंवा अनेक त्यांचे प्रकार आतापर्यंत आपल्याला ऐकायला मिळेल. पण या संजय गायकवाडने विधानसभेमध्ये अत्यंत प्रभावी अभ्यासपूर्ण भाषण केलं आहे, असं बाकी कधी ऐकवात आलेलं नाही. परंतु त्या ठिकाणी ते निवडून येत असतात आणि मतदारसंघामध्ये त्यांचं काम पण असेल, आपल्याला त्याचं काय म्हणणं नाही आणि म्हणून तो लोक त्यांना निवडून देतात. परंतु दहशत देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणार हेच बाकी या त्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी सातत्याने आता मागणी होत आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे की अशा आमदारांवर तुम्ही काही कारवाई करणार आहात का नाही. अर्थात या संजय गायकवाडनी खरं म्हणजे शिवाजी कोण होता हे 36 वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक, त्याही अगोदर माननीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक अर्थात शिवसेनेच्या अनेक आमदारांनी काही अपवाद जर वगळले, अनेक आमदारांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचलं असेल, त्यांनी लिहिलेली पुस्तकं देखील वाचली असतील. परंतु बहुसंख्याक आमदारांनी, बहुतेक संजय गायकवाडसारख्या अनेक आमदारांनी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचलीच नसावीत हेच यावरून सिद्ध होत आहे. कारण की प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे दगलबाज शिवाजी. प्रबोधनकार ठाकरे यांनी पुस्तक लिहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर. त्यांनी म्हटलंय त्या पुस्तकाचं नाव आहे दगलबाज शिवाजी आणि गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या अगोदर ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. परंतु या संजय गायकवाडांना माहीतच नाही की प्रबोधनकार ठाकरे यांनी दगलबाज शिवाजी या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे. आणि शिवसेनेचे आमदार की जी शिवसेना प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून उभी राहिली आहे, त्या शिवसेनेचे आमदार बाकी त्यांना माहीत नाही दगलबाज शिवाजी हे प्रबोधनकारांनी पुस्तक लिहिलं आहे. मग या संजय गायकवाडची हिंमत आहे का हे दगलबाज शिवाजी
पुस्तक छापणाऱ्या प्रकाशकाच्या पुढे नातेवाईक असतील त्यांना शिवाय देण्याची त्यांची हिंमत होईल काय? तर या ठिकाणी खरं म्हणजे त्याही अगोदर म्हणजे 1939 सालामध्ये शिवाजी कोण होता याच नावाने पुस्तक लिहिलेलं आहे. ते लेखक आहे कुऱ्हाडे यांनी 1939 सालामध्ये शिवाजी कोण होता याच नावाने पुस्तक लिहिलेलं आहे. परंतु हे आमदार महोदय त्यांचं वाचन असावं का हा प्रश्न उभा राहतो. जर त्यांनी हे अगोदर त्यांच्या लक्षात आलं असेल, वाचण्यात आलं असतं की प्रत्यक्ष प्रबोधनकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिताना त्या पुस्तकाचं नाव ठेवलं आहे दगडबाज शिवाजी. परंतु अत्यंत आदरपूर्वक ते लिखाण छत्रपती शिवरायांवर प्रबोधनकार ठाकरेने लिहिलं आहे आणि इतर साहित्यिक आणि इतिहासकारांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा हा गायलेला आहे. परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की छत्रपती शिवरायांना जी प्रतिमा आहे ती दोन पद्धतीने या भारतामध्ये आता उभी करण्यात येत आहे. एक प्रतिगामी विचारशक्ती किंवा सनातनी म्हणू शकतो किंवा हिंदुत्ववादी कशा पद्धतीचे शिवराय होते ही अशा पद्धतीचे शिवराय उभं करण्याचा प्रयत्न होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवराय हे जरूर हिंदू होते परंतु ते सनातनी नव्हते आणि ते हिंदुत्ववादी नव्हते, तर ते सर्व धर्म समभाव मानणारे हिंदू राजे होते. परंतु आता या ठिकाणी अशा पद्धतीचे शिवाजी महाराज जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न होत आहे की शिवाजी महाराज हे मुसलमानांचा राग करणारे, मुसलमानांचा द्वेष करणारे आणि मुसलमानांचे कर्दकाळ अशा पद्धतीचे शिवाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिपालक ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज उभा करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु प्रत्यक्ष शिवाजी महाराज हे अंधश्रद्धा बिलकुल मानत नव्हते आणि एक पुरोगामी विचाराचा राजा त्या काळात की ज्यांनी सर्व धर्म समभाव आणि सर्व जनतेला समान न्याय आणि अशा पद्धतीचा एक जगामध्ये ज्याचं नाव आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदू राजे आणि त्या वेगळ्या पद्धतीची रचना बाकी आता सध्याला होताना दिसते आहे. आणि म्हणून अशी पुस्तकं अत्यंत महत्त्वाची आहेत की प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं दगलबाज शिवाजी असेल किंवा गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता ही पुस्तकं जरूर वाचली पाहिजेत की प्रत्यक्ष शिवाजी महाराज हे सर्वांचे होते आणि सर्वांना समान न्याय देणारे होते आणि एक न्याय करणारे राजे आणि सर्व धर्मियांचा आदर करणारे राज्य होते हे बाकी या पुस्तकातून सिद्ध होत आहे. आणि म्हणून संजय गायकवाड या आमदारावर की ज्यांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने शिवे दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्या संपादकाला त्याने जीवे मारण्याची देखील धमकी दिली आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय एकनाथ शिंदे साहेब या संजय गायकवाड या आमदारावर काय कारवाई करतात हा महाराष्ट्र बाकी पाहत आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या व्यक्तीचा कुठलाही अभ्यास नाही आणि अडदाणपणा अनेकदा ते वादामध्ये सापडत असतात परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई बाकी होत नाही. आणि म्हणून अशा आमदारांवर कारवाई झाली पाहिजे. कारण आता सरकार हे बहुमतामध्ये आहे, कुठल्या एका आमदाराने काही फरक पडत नाही. तर अशा आमदारावर जर कारवाई झाली तर माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला महाराष्ट्रातले लोक भारताचे भावी पंतप्रधान म्हणून पाहत आहेत. म्हणून तुम्ही अशा जे सातत्याने चुका करणारे, सातत्याने गुन्हे करणारे, सातत्याने घटनेच्या विरुद्ध वागणाऱ्या आमदारावर जर तुम्ही कारवाई केली तर निश्चितपणे तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव होईल. तसंच एकनाथ शिंदे साहेबांनी देखील या संजय गायकवाड नामक आडदांड आमदारावर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची सामान्य जनतेची भावना आहे. आणि म्हणून मी असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तरी कृपया तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.